खूप लोकांच्या पोस्ट बघतोय, रिटेलर्स लोकांचे पोस्ट बघतोय की टाटा कॅपिटल IPO त्यांना अलॉटमेंट झालेली आहे. मी सुद्धा आत्ता माझा मेल चेक केला आणि पाहिलं की मला सुद्धा अलॉटमेंट झालेली आहे. इश्यू प्राईस 320-326 पर्यंत आहे. जास्त अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत, कारण ह्या गोष्टीचा एवढा हाईप बनवला होता की टाटा कॅपिटल आता ह्या वर्षाचा सगळ्यात मोठा IPO आहे. पण तो रिटेलर्सला एवढा अलॉट झाल्यामुळे मे बी त्याच्यामध्ये खूप रिस्क असू शकते. जर तुम्हाला त्याच्यामध्ये 10-20% रिटर्न दिसत असतील तर नक्की तुम्ही बुक करायचं प्रिफरन्स द्या. कारण नेहमी काय होतं की रिटेलर्सला ज्या वेळेस कुठला IPO अलॉट होतो त्या वेळेस त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग चालू होते आणि मग रिटेलर शेवटी बुक करत नाही आणि लॉंग टर्मचा विचार करतो आणि तो फसतो. सेम 2021मध्ये IRFCच्या स्टॉकसोबत झालं होतं. रिटेलर्सला खूप प्रमाणामध्ये अलॉटमेंट झाला आणि तो 1 वर्ष 2 वर्ष काहीच करू शकला नाही. सो तुम्ही डिसाईड करा की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता किंवा तुम्ही किती वर्ष ह्या IPOमध्ये इन्व्हेस्टेड राहू शकता. जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि 10-20% तुम्हाला प्रॉफिट दिसत असेल तर नक्की तुम्ही बुक करा, कारण तुम्हाला हाच स्टॉक परत रिएंट्री करायचा चान्स देईल. ज्या वेळेस IPO लिस्ट होतो त्या वेळेस सगळे लोक मॅक्झिमम इन्व्हेस्टर हे प्रॉफिट बुकिंगकडेच बघतात. ह्याच्यामध्ये फसला जातो तो फक्त रिटेलर. कारण आपण एखादा स्टॉक वरती चालला आहे तर आपण काय विचार करतो की लॉंग टर्मसाठी चांगला आहे, पण बिग प्लेयर्स थिंक डिफरंटली. ते लोक पटकन बुक करून प्रॉफिट बाहेर पडतात, मग आपण अडकतो. So it's your decision, take it wisely, re-enter again. And there are lots of IPOs are coming in future as well, so you will have that money to invest in next IPO.